ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। भाजपा वरळी कोळीवाडा व उमंग चाइल्ड ट्रस्ट यांच्या वतीने वरळी कोळीवाडा येथे महिलांकरता भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते। यावेळी मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे उपस्थित होते। नितेश राणे यांनी आज वरळी कोळीवाड्यात होत असलेल्या आरोग्य शिबिरात जनतेशी संवाद साधला। वरळी येथे होत असलेला हा कार्यक्रम सामाजिक असला तरी त्यांचे भाषण मात्र राजकीय आरोप प्रत्यारोपांनी भरलेले होते। यावेळी नितेश राणे यांनी ठाकरे पिता पुत्रांवर निशाणा साधत स्वतः मंत्री आणि वडील उपमुख्यमंत्री असताना देखील कोळीवाड्याची परिस्थिती बदलता आली नाही असे म्हटले। वरळी मतदारसंघ हा ठाकरे गटांसाठी बालेकिल्ला मानला जातो, परंतु राणे यांनी या संदर्भात देखील आरोप करत 6000 मतांनी निवडून येणं म्हणजे बालेकिल्ला नाही। हे एवढे देवेंद्र साहेबांबद्दल बोलतात, म्याव करतात, त्यांना त्यांची लायकी दाखवायचं काम मुंबई महापालिकेच्या वतीने करा अशी टीका केली। नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जबरदस्त टीकास्त्र सोडले आहे। 2029 मध्ये यांना कायमस्वरूपी मातोश्रीवर बसवा म्हणजे आपला वनवास संपेल, असे ते वरळीकरांशी संवाद साधताना म्हणाले। तसेच उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री असतानाच्या काळात त्यांच्याकडून व आदित्य ठाकरे मंत्री असूनही त्यांच्याकडून वरळीची विकास कामे झाली नाहीत। मोटार बाईकवर येथे यावं लागतं, इतका किती मोठा बालेकिल्ला आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला। उद्या होणाऱ्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला ठाकरे गटाने विरोध दर्शवल्याबद्दल देखील नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर शाब्दिक टीकांचा मारा केला। त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख उद्धव खान असा केला। तसेच त्यांनी सवाल केला की त्यांना विचारायचे आहे की विजय मिरवणुकीत हिरवा गुलाल का, पाकिस्तानचे नारे का, त्यावेळी पाकचा राग आला नाही का? तसेच उद्धव ठाकरेंच्या वेळी जर 5 वर्षे महाविकास आघाडी टिकली असती तर पुढचा मुख्यमंत्री हा मुस्लिम झाला असता, असे देखील ते परखड शब्दात म्हणाले।